तुमच्या आयुष्यात पण असे लोक असतील जे तुमच्याशी समोर गोड बोलतात पण मागे तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात, किंवा तुमचं काही चांगलं झालं की खुश होण्याऐवजी जेलस होतात. तर आपण आज अशाच लोकांविषयी बोलणार आहोत आणि अशा टॉक्सिक लोकांशी कसं डील करायचं याचे मी काही पॉईंट्स सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पॉईंट नंबर 1, ॲक्सेप्ट करा सगळे लोक तुमच्यासारखे नसतात. सगळ्यात आधी तर आपण ही एक गोष्ट ॲक्सेप्ट केली पाहिजे की या जगातले सगळे लोक आपल्यासारखे विचार करत नाहीत, आपल्यासारखं फील करत नाही आणि आपल्यासारखं ते ऑफकोर्स वागणारही नाहीत. कधी कधी ना आपण एक्सपेक्ट करतो की मी जसं समोरच्याशी वागले तसं समोरच्यानी पण माझ्याशी वागावं, पण रिॲलिटी ॲक्च्युली वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचं माइंडसेट वेगळं असतं, त्याचे एक्सपिरियन्सेस वेगळे असतात आणि म्हणूनच त्यांचं वागणं पण वेगळं असतं. आपल्या घरातलेच लोक बघा, इव्हन आपल्या भावा बहिणींमध्ये सुद्धा माइंडसेट वेगळं असू शकतं. आणि जेव्हा आपण ही गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही ना, तेव्हा आपणच जास्त हर्ट होतो, कारण आपणच एक्सपेक्टेशन ठेवतो. आणि म्हणूनच सगळ्यांकडून सेम बिहेवियर एक्सपेक्ट करणं थांबवा आणि हे लोक असेच आहेत हे मनात एक्सेप्ट करा. एकदा का तुम्ही हे एक्सेप्ट केलं की समोरचा बदलणार नाही आणि तेव्हा तुमचा स्ट्रेस आपोआप कमी होतो आणि तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग बनता. कसं आहे, ॲक्सेप्टन्स केलं की एक्सपेक्टेशन कमी होतात आणि आपला पीस वाढतो. पॉईंट नंबर 2, डिस्टन्स ठेवा, इमोशनली प्लस फिजिकली. कधी कधी आपल्या आयुष्यात असे लोक असतात ज्यांच्यामुळे आपला मूड खराब होतो, एनर्जी ड्रेन होते, पण तरीही आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहतो, कारण रिलेशनशिप, फॅमिली किंवा मग गिल्ट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली मनाची शांतता या रिलेशनशिपपेक्षा जास्त इम्पॉर्टंट असते. आता डिस्टन्स ठेवणं म्हणजे रिलेशनशिप तोडणं नाही आहे, तर स्वतःला प्रोटेक्ट करणं. आता इमोशनली डिस्टन्स कसं ठेवायचं, तर त्यांच्या बोलण्याचा ना खूप विचार नाही करायचा, त्यांच्या वर्ड्सला मनाला लावून नाही घ्यायचं. कुणी काही निगेटिव्ह बोललं तर लगेच रिॲक्ट न होता स्वतःला सांगायचं की हे त्यांचं ओपिनियन आहे आणि ती गोष्ट कितपत खरी आहे हे फक्त आणि फक्त आपल्याला माहिती असतं. आणि अशा प्रकारे हळूहळू तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग व्हायला लागता. फिजिकल डिस्टन्स म्हणजे जर शक्य असेल तर फिजिकली पण थोडंसं डिस्टन्स ठेवा. त्यांच्यासोबत कमी राहणं, कमी बोलणं, कमी भेटणं, कॉल्स कमी करा, अननेसेसरी भेटणं अवॉइड करा. म्हणजे सोशल मीडिया असू दे किंवा मग पर्सनली असू दे, दोन्ही बाबतीत, कारण जितका कॉन्टॅक्ट कमी तितका स्ट्रेस कमी. पॉईंट नंबर 3, बाउंड्रीज सेट करा. आपल्या आयुष्यात अनेक वेळा असं होतं, कुणी आपल्याशी चुकीच्या पद्धतीने बोलतं, डिसरिस्पेक्ट करतं, पण आपण काहीच बोलत नाही, कारण आपल्याला वाटतं की समोरच्याला वाईट वाटेल आणि रिलेशनशिप खराब होईल. पण खरं सांगायचं तर जिथे बाउंड्रीज नसतात तिथे रिस्पेक्ट टिकतच नाही. आता बाउंड्रीज म्हणजे नक्की काय, तर ॲक्सेप्ट काय करायचं आणि काय नाही करायचं, कुठे हो म्हणायचं आणि कुठे नाही म्हणायचं. प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा आपण बाउंड्रीज ठेवत नाही तेव्हा लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात आणि हळूहळू मग डिसरिस्पेक्ट सुरू होतो. आता या बाउंड्रीज कशा सेट करायच्या? बाउंड्रीज सेट करणं म्हणजे काही भांडण करायचं असं नाही आहे, ते शांतपणे पण क्लिअरली पण करता येतं. म्हणजे कोणी वारंवार निगेटिव्ह बोलत असेल तर मला अशा प्रकारे बोललेलं आवडत नाही असं म्हणणं. तुमचा कोणी टाईम वेस्ट करत असेल तर आत्ता मी बिझी आहे, नंतर बोलते असं म्हणणं. कोणी लिमिट क्रॉस करत असेल तर मी या गोष्टीत कम्फर्टेबल नाही असं सरळ सांगणं. इम्पॉर्टंट काय आहे, सुरुवातीला थोडं ऑकवर्ड वाटतं, काही लोकांना तुमचा चेंज आवडणार पण नाही, पण लॉंग टर्ममध्ये तुम्हाला लोक खरंच सिरियसली घ्यायला लागतील. आता नाही म्हणणं काही चुकीचं नाही आहे, स्वतःसाठी त्यावेळी उभं राहणं गरजेचं आहे. बाउंड्रीज लावल्या की लोक बदलतात, नाहीतर मग आपलं डिस्टन्स वाढतं. पॉईंट नंबर 4, ओव्हर एक्सप्लेन करू नका. आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो माहिती आहे, ॲक्च्युली ना आपली ही खूप घाणेरडी सवय आहे असं म्हणायलाही हरकत नाही. सगळ्यांना सगळं आपण एक्सप्लेन करायला लागतो. कोणी आपल्याला काही बोललं, आपल्याला जज केलं की लगेच आपली बाजू प्रूव्ह करायला लागतो. खरं सांगायचं तर सगळ्यांना समजावणं ही खरंच तुमची जबाबदारी नाही आहे. ज्यांना समजून घ्यायचं आहे ते तसंही कमी शब्दात समजतात आणि ज्यांना नाहीच समजायचं त्यांना तुम्ही कितीही एक्सप्लेन केलं तरी काही फरक पडत नाही. अशी लोक आपल्या घरात सुद्धा असतील आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही बघितली असतील, याचा एक्सपिरियन्स सुद्धा घेतला असेल. म्हणून अननेसेसरी एक्सप्लेन करणं थांबवा. तुमचा डिसिजन तुम्हाला योग्य वाटत असेल तर तेवढं पुरेसं आहे. पॉईंट नंबर 5, इग्नोर करायला शिका,
खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, पण बहुतेक वेळा आपण हेच करायला विसरतो. आपण ना सगळेच प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करतो. कुणी काही बोललं, काही कमेंट केली की लगेच आपल्याला रिप्लाय द्यायची इच्छा होते. पण खरं सांगायचं तर प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देणं गरजेचं नसतं आणि कधीकधी ना आपण केलेल्याच गोष्टींवर आपल्यालाच पश्चाताप होतो. म्हणजे काही लोकांचा पर्पजच असं असतो की तुम्हाला ट्रिगर करणं, तुमच्याबद्दल काहीतरी बोलणं, तुम्ही रिॲक्ट केलं की त्यांना आणखी मग चान्स मिळतं. म्हणून कधीकधी ना इग्नोर करणं हेच ॲक्च्युली स्मार्ट ऑप्शन असतं. आपल्या घरातही बरेचदा असे उदाहरण झालेले आहे. तुम्ही किती वेळा एक्सपिरियन्स केले असेल. कोणी निगेटिव्ह बोललं की लगेच उत्तर देण्यापेक्षा ना थोडं शांत राहायचं, आपली वेळ आली की त्यानंतर आपण बोलायचं. कारण सायलेन्स ना खरंच खूप पॉवरफुल असतो, खूप पॉवरफुल. आता जसं की आपण एखाद्या मेसेजला रिप्लाय नाही दिला किंवा कमेंट इग्नोर केला तर सुरुवातीला आपल्याला ऑकवर्ड वाटतं, पण हळूहळू आपल्यालाच जाणवतं की आपला पीस डिस्टर्ब होत नाही आहे. इग्नोर करणं म्हणजे खरंच वीकनेस नाही आहे, तो तुमचा सेल्फ कंट्रोल आहे. आपल्याला बरेचदा वाटतं की आपण लगेच रिप्लाय नाही दिला किंवा तिथेच्या तिथे नाही बोललो तर मग आपल्याला वीक समजतील किंवा आपल्याला बोलता येत नाही, असे सगळे गैरसमज आपल्या मनात असतात. पण कधीकधी ना थांबून बोलणंही गरजेचं असतं. जिथे रिस्पेक्ट नाही तिथे रिस्पॉन्स देणं तेवढं गरजेचं नसतं. पॉईंट नंबर 6, स्वतःवर फोकस ठेवा. आणि आपण काय चूक करतो, आपल्या आयुष्यातली खूप सारा वेळ ना आपण इतर लोकांवर, त्यांच्या बोलण्यावर, वागण्यावर वेस्ट करतो. कोणी काय बोललं, कोणी आपल्याबद्दल काय विचार केला, यातच आपली खूप सारी एनर्जी खर्च होते, बरोबर ना? पण एकदा आपण याचा विचार करूया, यामुळे आपल्या लाईफमध्ये काही पॉझिटिव्ह बदल होणार आहे का? उत्तर नाही आहे, नाही. आणि म्हणूनच हा जो फोकस आहे तो लोकांवरून स्वतःकडे शिफ्ट करा. आता फोकस करायचा म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे हा विचार करायचा की तुमचे गोल्स काय आहेत, तुम्हाला लाईफमध्ये काय अचीव करायचं आहे, तुमचं काय काम आहे जे तुम्हाला करायचं आहे, तुमची ग्रोथ कशी होईल, या सगळ्या गोष्टींवर काम करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करायला सुरुवात करता तेव्हा बाहेरची निगेटिव्हिटी आपोआप कमी वाटायला लागते. आता तुम्ही सगळ्यांना कंट्रोल तर करू शकत नाही, पण स्वतःला कंट्रोल करू शकतो ना आपण. आणि एकदा का तुम्ही स्वतःवर फोकस केलं की तुम्हाला कळेल तुमची किती एनर्जी सेव्ह होतीये, जी की खूप व्हॅल्युएबल आहे. शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर तुमचं लाईफ बदलायचं असेल तर लोक बदलण्याची वाट पाहूच नका, स्वतःवर काम सुरू करा. कारण जिथे तुमचा फोकस जातो तिथेच तुमची ग्रोथ होते. आता सगळ्यात शेवटचा पण खूप महत्त्वाचा पॉईंट नंबर 7, जो आपल्याला आपल्या लहानपणापासूनच शिकवला जातो आणि आत्ता आपल्या वाढत्या वयात मोठेपणी सुद्धा तो आपल्याला तेवढाच उपयोगाचा आहे, तो म्हणजे राईट सर्कल निवडा. आता आपल्या आयुष्यात आपण कोणासोबत वेळ घालवतो याचा ना ॲक्च्युली आपल्या माइंडसेटवर खूप मोठा इफेक्ट पडतो. फॉर एक्झाम्पल, आता 2 ग्रुप आहेत. एका ग्रुपमध्ये सतत निगेटिव्ह कंप्लेंट करणारी लोकं आहेत आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये पॉझिटिव्ह, सपोर्टिव्ह आणि मोटिवेटेड लोकं आहेत. तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये जायला आवडेल? म्हणजे निगेटिव्ह लोकांसोबत राहिले तर न कळत तुम्ही सुद्धा तसाच विचार करायला लागतात, त्यांच्यासारखेच वागायला लागता आणि बोलायला लागता. या उलट जर आपण पॉझिटिव्ह, सपोर्टिव्ह, मोटिवेटेड लोकांसोबत असू तर आपलंसुद्धा थिंकिंग त्यांच्यासारखं होतं, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि सगळं काही ना चेंज व्हायला लागतं. त्यामुळे आपण कोणत्या सर्कलमध्ये आहोत, कोणत्या सर्कलमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे किंवा कुठे जायचं आहे, हा सर्वस्वी आपला विचार आहे. कारण तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर पॉझिटिव्ह, सपोर्टिव्ह लोकांसोबत राहणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळेच आपला सर्कल हा व्यवस्थित निवडा. कधी नोटीस केलं असेल तुम्ही की काही लोकांशी बोलल्यानंतर ना तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटायला लागतं, खूप हेवी वाटायला लागतं आणि काही लोकांशी बोलल्यानंतर तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येतो, तुमची एनर्जी थोडी आणखी जास्त हाय होते. आणि हाच फरक आहे रॉंग सर्कल आणि राईट सर्कलमध्ये. आता सुरुवातीला आपल्याला प्रत्येकाबद्दल कळत नाही आणि म्हणूनच कॉन्शियसली आपण आपला सर्कल निवडावा, जे आपल्याला ग्रो होण्यास मदत करतात, आपलं ॲप्रिसिएशन करतात, मोटिवेशन देतात, मदत करतात आणि खरंच जेन्युइनली खुश होतात आपल्यासोबत. अशाच लोकांसोबत राहा आणि जे सतत निगेटिव्हिटी देतात त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवलेलंच बरं. कसं आहे, आपल्याला सगळ्यांसोबत कनेक्ट राहायची गरज नाही. आपल्या आयुष्यात क्वालिटी लोक इम्पॉर्टंट आहे, क्वांटिटी नाही.
तर असे होते आजचे हे खूप महत्त्वाचे 7 पॉईंट्स. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, टॉक्सिक लोक ही सगळीकडे राहणारच आहे, पण तुम्ही त्यांना कसं हँडल करता हे तुमच्या हातात आहे. तुमचा पीस, सेल्फ रिस्पेक्ट कुणासाठीही कॉम्प्रोमाइज करू नका. आणि आजपासून स्वतःसाठी एक छोटासा डिसिजन घ्यायचा आहे, तो म्हणजे स्वतःला प्रायोरिटी द्या. आणि हां, व्हिडिओ जर आवडला असेल, थोडा रिलेट झाला असेल तर कमेंटमध्ये येस लिहायला अजिबात विसरू नका. बाकी अशाच व्हिडिओसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.